आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कुमार, हे श्रृंगवीरपूर आहे। इथले राजा निषादराज हे आहेत। ते श्रीरामांचे परमभक्त आहेत आणि श्रीराम त्यांना आपला मित्र आणि सखा मानतात। काय? श्रीराम ह्यांना आपला मित्र मानतात? मग तर ते माझ्याकरता रामदादांसारखेच आहेत। आर्य सुमंत, मला त्यांचं लवकर दर्शन घेतलं पाहिजे। अयोध्येचे राजा भरत कुमारांना या निषाद गुहूचा जोहार। राजा जोहार। घ्या, ते स्वतःच आलेत। जोहार भरत राजा। नाही निषाद राजा, मी रामांच्या अयोध्येच्या राजा, तुम्ही हे काय करताय? दादा तुम्हाला खूप जवळचं मानतात। तुम्ही मला मिठीत घ्या, म्हणजे मला असं वाटेल जसं माझ्या रामदादांनीच मला स्पर्श केलाय। तुम्ही मला त्या योग्यतेचा मानत नाही ना? ठीक आहे, माझ्या पापांची हीच शिक्षा आहे। नाही नाही भरत दादा, नाही नाही भरत दादा, आमच्याकडून चूक झाली। आम्ही तुमचे अपराधी आहोत। आमच्या मनात न जाणू काय काय विचार आले तुमच्याबद्दल। भरत दादा, आम्हाला क्षमा करा, आम्ही पापी आहोत। अरे, श्रीरामांच्या बंधूंबद्दल आमच्या मनात कसले विचार आले। आम्ही खूप मोठे पापी आहोत, खूप मोठे। आम्हाला क्षमा करा भरत दादा, आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार। तुम्ही तर खरोखरच रामाचं दुसरं रूप आहात। अगदी रामदादाप्रमाणेच तुमच्या हृदयात प्रेम आहे। शत्रुघ्न, ह्यांना नमस्कार कर। ह्यांनी रामदादाला सांगितलं तर आपल्याला क्षमा होईल। नाही कुमार, नाही। जोहार मंत्रीजी, श्रीराम खरंच सांगत होते की आमचा भरत खूप महान आहे, हो ना? दादा माझी आठवण काढत होते। हा, खूप खूप आठवण काढत होते। मांडवी, स्वामी, तू? स्वामी, मी तुमच्या आज्ञेविनाच निघून आली, त्यासाठी मला क्षमा करावी। पती पत्नीमध्ये अशी औपचारिकता का? पती आणि पत्नीच्या अधिकाराला कुठल्याही आज्ञेची आवश्यकता नाही। नाही, मी पत्नीचा अधिकार गाजवायला नाही आलेली नाथ। मी तर केवळ इतकंच विचारायला आली, माझ्या कोणत्या चुका, कोणत्या दोषाबद्दल माझ्या स्वामींनी माझा त्याग केलाय? हा तुझा भ्रम आहे प्रिये। मी तुझा परित्याग नाही केलाय। तू तर जाणतेसच मी नंदीग्रामात कुठल्या कारणाने आलोय। जाणते मी स्वामी, जाणते मी, परंतु आपल्या या कर्तव्य पालनात सहयोग देण्यापासून आपण मला का वंचित करत आहात? माझं पूर्ण कर्तव्य आहे की मी आपल्या ह्या कठोर तपश्चर्येत आपल्याला साथ द्यावी।
स्वामी. ज्या प्रकारे सीताताईला वनात आपल्या स्वामींच्या सेवेचा अधिकार मोठ्या भावाला द्यावा लागला, आज त्याच प्रकारे आपल्या सेवेचा अधिकार मी आपल्याकडे मागते. मी आपल्यासारखाच तपस्विनीचा वेश परिधान करीन, सगळे व्रत नियम पाळीन आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये माझा पूर्ण सहयोग देईन नाथ. माझी सेवा, माझ्या संयमात आपल्याला कधीच चूक आढळणार नाही स्वामी. बस आपल्या दर्शनाचं सुख मिळत राहील मला. इतकं तरी सुख माझ्यापासून नका हिरवून घेऊ स्वामी. इतकं तरी सुख माझ्यापासून नका हिरवून घेऊ. तू माझी तपस्या आहेस. मला सहकार्य देण्याची गोष्ट फक्त मुखाने बोलते आहेस देवी, पण कार्य त्याच्या उलट करते आहेस. आर्य, मी उलट कार्य करते? हे कसं काय बोललात आपण? हो, सहयोगी तर तोच असेल जो माझं कार्य वाटून घेईल. ज्या कर्तव्याला मी पूर्ण करू शकणार नाही त्या कर्तव्याला पूर्ण करेल. नाथ, मी पण तेच म्हणतीये, परंतु आपण मला त्याचा अवसर तर द्याल. सांगा, आपलं कोणतं कर्तव्य अर्धवट राहिलंय जे मांडवी पूर्ण करू शकेल? माता कौशल्याची सेवा. हो मानवी, त्यांचा एकुलता पुत्र वनवास भोगतोय. त्यांची सून पण त्यांच्याजवळ नाहीये. यावेळी त्यांची सेवा कोण करणार? पुत्रवियोगाच्या दुःखाने जेव्हा त्यांना त्रास होईल, त्यांचं मग सांत्वन कोण करेल? त्यांना धीर कोण देईल? त्यांचे अश्रू कोण पुसेल? ही सगळी माझी कर्तव्य आहेत जी तुला निभावून न्यायची आहेत. आपल्या सुखाला विसर तू मांडवी. यावेळी आपल्या दोघांनाही दुसऱ्यांचं दुःख सावरायला हवं. जर तू खरोखर मला सहयोग देणार असशील तर राजमहाली परत जा आणि माता कौशल्याच्या सेवेत वाहून घे. मांडवी, तुझ्यापासून दूर राहून त्रास तर मलाही खूप होईल, परंतु यावेळी आपला त्रास आपल्या कर्तव्यांपुढे गौण आहे. आपण धन्य आहात आर्य, आपण धन्य आहात. मला तुमचा अभिमान आहे आर्य, मला तुमचा अभिमान आहे. भरत, तुझं म्हणणं मला मान्य आहे, परंतु काही नाही गुरुदेव. मला माहिती आहे, रामदादा तुमची आज्ञा टाळूच शकत नाही, म्हणून तुम्हाला आज्ञा करावीच लागेल. नाहीतर मी अन्न पाणी सोडून इथे चित्रकूटातच आपल्या प्राणांचा त्याग नाही करेन. वत्सा, त्याची आवश्यकता नाही. धन्यवाद गुरुदेव. असं वाटतंय की आता माझा भाग्योदय जवळच आहे. दादा, असं ऐकलंय की भरत दादा आपल्या बरोबर राज्याभिषेकाची सामग्री घेऊन आलेत. त्यांना इथेच तुमचा राज्याभिषेक करायचा आहे. हो, पण भरताने असं नीतीविरुद्ध वागायला नको. ह्यात नीतीविरुद्ध काय आहे दादा? हे पहा लक्ष्मणा, पिताश्रींच्या वचनाचं पालन करण्याचा जितका माझा धर्म आहे तितकाच भरताचाही आहे.
गुरुदेव, नाही, त्यांनी ऐकलं नाही. रामदादांनी ऐकलं नाही. काय नाही ऐकलं वत्सा? त्यांची इच्छा जाणून घ्यायला मी लक्ष्मणाकडून त्यांना सूचना दिली होती की आपण त्यांचा राज्याभिषेक इथेच करू. परंतु ते असं म्हणाले की भरत अशा नीतीविरुद्ध गोष्टीचा विचारही करणार नाही. पिताश्रींच्या वचनाचे पालन करण्याचा धर्म जितका माझा आहे तितकाच भरताचाही. गुरुदेव, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. मी मरून जाईन. तुम्ही रामदादांना आज्ञा करा. भरत, तुझ्या प्रेमाची पराकाष्ठा बघून वशिष्ठांचंही मन विचलित होत आहे. तर काय रामावर त्याचा प्रभाव नाही पडणार? असं वाटतंय की तुझ्या निश्चल प्रेमाच्या धारेत तिन्ही लोक वाहून जातील. खरंच गुरुदेव, माझा रामदादाही? हो, तुझे रामदादाही. जर मानवाच्या हृदयातून खरी हाक आली तर स्वतः देवालाही आपले नियम तोडावे लागतात. उद्या सकाळी आपण सभा बोलवू. तिथे सगळे निर्णय घेऊ. गुरुदेव,